जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती अजयला आपण पाहतायत. A1 उपलाट या टीमच्या माध्यमातून सामन्याला होते सुरुवात. सामना क्रमांक 3 दोन्ही टीमला देऊया आपण कॉम्बॉक्समधून शुभेच्छा. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टॅप केला गेला. बॉलला एक धाव व शॉर्ट कव्हरमध्ये परिपूर्ण ही पाहायला मिळाली. सुद्धा आमच्या माध्यमातून ही धाव पाहायला मिळते. सुदाम आणि मनोज ही ओपनिंग पेअरची जोडी यंगस्टार नंडोरे या टीमच्या माध्यमातून. मनोज यावेळेस डाव्या हाताचा फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल. ओपनिंग पेअरमध्ये त्याला या ठिकाणी चान्स मिळतो आणि डाव्या हाताचे फलंदाज राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन हे क्रिकेटमध्ये खूप चांगलं मानलं जातं. बेस्ट एव्हर कॉम्बिनेशन इज लेफ्टी अँड राईटी बॅटर आणि तेच पाहायला मिळते. पुन्हा अजय बॉलिंग मार्कवर बॅकफुटला जाऊन हलक्याच्या हाताने पुश केले गेले. या बॉलला मिळेल एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली गेली दोन्ही अंकावरती. दोनही बॅटरने आपला अकाउंट एका एका धावेने ओपन केला गेला. पहिला चेंडू खूप मायने ठरतो. जेव्हा आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट लेदर बॉल खेळतो तेव्हा जे कोच असतात ते नेहमी सांगतात की पहिल्या चेंडूवरती एक धाव घ्या आणि तुमचा कॉन्फिडन्स हा द्विगुणित करा आणि तेच पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केलं एका धावेने. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मिळेल एकच धाव फलंदाज सुदामला आणि धावसंख्या 3 चेंडूनंतर जाऊन पोचली जाते ती म्हणजेच 3 या अंकावरती. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतायत. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृतिचषक 2025 आणि जो या स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवेल त्याला आदरणीय सन्माननीय श्रीयुत दिनेशजी कान्हासाहेब माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप साहेबांच्या माध्यमातून एअर कूलर या ठिकाणी स्पॉन्सर केलेला आहे. त्यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. एक दिग्गज क्रिकेटपटू, एक दिग्गज आणि दिलखुलास व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे आणि दानशूर व्यक्तिमत्व. आणि नेक्स्ट इयरला अजून काहीतरी वेगळं पारितोषिक साहेबांच्या माध्यमातून मिळेल मॅन ऑफ द सिरीजसाठी. नो डाऊट त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी आज कित्येक चाहते आहेत. मागील 10 ते 15 वर्ष त्यांचं क्रिकेट हे अतिशय सुरेख पाहायला मिळालं आहे. यावेळेस विकेटचं बटन पहिला फलंदाज डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळतोय. मनोजच्या खेळीचा अंत होतोय. धावसंख्या 5 धाव फलकावरती आणि 5व्या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं बटन. ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एअर कूलर जो सौजन्य केलेला आहे असे दिलदार व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कार्यकुशल सम्राट, एक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दर्दी आणि एक चांगले स्वतः क्रिकेटपटू म्हणून पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यावेळेस विकेट मिळालाय. विकेटचं होतंय पतन. आणखीन एक धक्का मिळतोय यंगस्टार नंडोरे या टीमला. दिनेशजी कान्हासाहेब बॅक टू द पवेलियन, गॉन.
यानंतर पहिल्या फेरीचा अंतिम सामना तन्मय 11 गालतारे विरुद्ध मान 11. प्रत्येक दोदडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी A1 उपलाट चे ब्रँड अँबॅसिडर, ज्यांचे क्रिकेटचे खूप सारे चाहते आहेत. जेव्हा जेव्हा ते मोठमोठ्या स्पर्धा खेळतात तेव्हा तेव्हा सेल्फी घेण्यासाठी रांग लागते, असे क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. प्रतीक दोदडे षटकातील पुढील बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन 6 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण स्पर्धा पाहिली होती PTAPL पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा या ठिकाणी प्रतीक दोदडे यांनी केल्या होत्या आणि त्याला संधीही मिळाली होती ताई पॅकर्स टीममध्ये खेळण्याची, आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि येत्या काळातही आपण पाहणार आहोत मोठमोठ्या ओपन टुर्नामेंट्समध्ये. पुढील चेंडू पुढे येऊन स्टेप आउट केलं होतं बॉलला क्षेत्ररक्षक पुढे सरताना, आणि याही वेळेस विकेटचं पतन. हा तिसरा धक्का मिळतोय. निशांत बॅक टू द पवेलियन, गॉन. सहा धाबा 3 गडी बाद यंगस्टर नंडोरे ची टॉप ऑर्डर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 फलंदाज डगआउटमध्ये परतले गेले. सुद्धा मनोज आणि दिनेशजी कान्हासाहेब यांना आपण पाहिलं. सुद्धा आहेत मैदानाच्या आतमध्ये. जे ओपनिंग सुदाम आणि सूरज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सूरज येतोय जो 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. 5 चेंडू मागे फक्त 1 धाव आणि 1 विकेट मिळवताना प्रतीक दोदडे शेवटचा बॉल घेऊन टॅप केलं ऑफ साईडला. फील्ड झाला 1च धाव. या ओव्हरमध्ये 2 धावा 1 विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना यंगस्टार नंडोरे. षटक क्रमांक 2चा खेळ, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा आल्या आणि 1 विकेट हे पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय. संदीप गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकातील हा पहिला बॉल. यावेळेस हा नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्लस या ठिकाणी आपण जर बघितलं तर
2 धावा पेनल्टीच्या आणि 1 धाव नोच्या या 3 धावा येथे ॲड होतील जर गोलंदाज धावूने काढले, अर्थात 4 धावा टोटल या ठिकाणी पाहायला मिळतील. यस सर दर्शवत आहेत 4 धावा. यावेळेस मोठा प्रहार केलाय आणि सरळ आमचे कॅमेरामॅन च्या स्वागतासाठी हा बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. कैलासवासी दिनकर माधवपिलांना स्मृती चषकाचा दमदार षटकार. स्ट्रोक परिपूर्ण करताना पाहायला मिळाले बॅटर सुद्धा यांची फलंदाजी बहारदार खेळी करतायत. ओपनिंग पेअरचे बॅटर आहेत. षटकार मागच्या चेंडूवरती आणि या चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा धाव फलकावरती 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे यंगस्टार नंडोरे या टीमचं. आदरणीय सन्माननीय परेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या 5व्या दिवसामध्ये. यावेळेस अतिशय सुरेख पद्धतीने लेटकट केलं या बॉलला. डीपमध्ये फिल्डर बॅकवर्ड पॉईंटला पोहोचतायत. तत्पूर्वी सुदाम एका साईडनं खूप छान प्रकारे क्लासिकल खेळताना पाहायला मिळालेत. या 2 धावा त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. धावसंख्या 21 या अंकावर जाऊन पोहोचली जाते. 21 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ असताना एवन उपलाट शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. सुदाम यांची चांगली भरीव कामगिरी आपल्या टीमसाठी करताना यंगस्टर नंडोरे या टीमसाठी ॲज अ बॅटर 100% योगदान ते देत आहेत. यावेळेस फुलर लेन बॉल होता. 1 धाव परिपूर्ण केली गेली. एकाच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड होतील या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ होतोय कंप्लीट. 3 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना यंगस्टर नंडोरे संघ 22 धावा 3 गडी बाद. ट्वेंटी 23 रन्स. प्रतीक धुतडे यांना आपण पाहतायत गोलंदाजी करताना. तन्मय 11 गालतरे संघ या ठिकाणी उपस्थित झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
याही वेळेस अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रतीक यांच्या माध्यमातून गुडलिन स्पॉटवरती टप्पा आणि तदनंतर चेंडू बाहेर निघताना हा पाहायला मिळतोय. चौथं षटक आणि चौथ्या षटकामधील क्रिकेट थोडं शांत ठेवले फलंदाजांना. सूरज जो 5व्या क्रमांकावरती यंगस्टर नंडोरे या टीमसाठी फलंदाजी करतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होताना सुदाम यांना स्ट्राईक एवरती आणलं जातं आहे, कारण की सुदाम चांगली फलंदाजी करतायत. 11 चेंडू मागे 15 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अर्थात सेट बॅटर म्हणून पाहायला मिळालेत. मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं फार महत्त्वाची भूमिका. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही प्रतीक धोदडे यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि आज देखील या मैदानावरती ती पाहायला मिळते. शांत ठेवले फलंदाजांना. यावेळेस फुल टॉस पाहायला मिळाला. एक धावा आणि एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं 25 धावा क्षमस्व धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळत आहेत. 25 रन्स. आता मात्र उर्वरित 2 षटकं असतील आणि या 2 षटकामध्ये 25+ धावा या ठिकाणी तुम्हाला कराव्याच लागतील. 50+ धावा. आतापर्यंत 2 सामने आपण लो स्कोरिंग पाहिलेत. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 51 धावा आणि हा तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहत आहेत. पुन्हा अजय येतोय गोलंदाजी मार्कवर. 5व्या षटकातील पहिला बॉल रफ्तार से किया गिरफ्तार. हा पहिला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त वेगवान चेंडू होता. वेगवान मारा केला आणि हा पहिला चेंडू आपल्या नावी करताना डॉट बॉल. पुन्हा अजय पुढील बॉल. दुसरा चेंडू या ओव्हरचा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये आले. त्या ठिकाणी फिल्डर डीप फॉरवर्ड लेगमध्ये टिपला. उत्कृष्ट झेल आणि संपला या ठिकाणी सुदामचा हा चांगला खेळ. बरेच वर्ष NCC या क्रिकेटमध्ये संघामध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला. एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. पहिलाच बॉल आणि छान पद्धतीने यावेळेस टायमिंग पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल फेस करताना विजयजी पर्राड यांच्या बॅटमधून येतोय. नंडोरे क्रिकेट क्लब चौकार. T29 पुन्हा अजय ओव्हर द विकेटने आणखीन एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एक धाव जरूर या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय. एकेरीच्या माध्यमातून 30 धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतो. एकंदरीत आपण जर अजयकडे पाहिलं तर अजयने 10 चेंडू हाताळलेत त्याच्या 2 षटकातील. त्याच्यामध्ये 10 चेंडू मागे त्याने 10 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट तो मिळवतोय. यावेळेस खूप दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात हा ट्रॅम लाईनच्या अगदी बाहेरचा बॉल, वाईटचा बॉल. एक धाव जरूर या ठिकाणी ॲड ऑन होईल. धावसंख्या 31 या अंकावरती जॉईंट होताना 31 रन्स. यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळाला. वाईड नंतर एक क्विक रिप्लाय करताना पाहायला मिळालेत निर्धाव चेंडूने. 11 चेंडू आतापर्यंत या स्पेलच्या माध्यमातून अजयने हाताळलेत. त्याच्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या 11 चेंडू मागे आणि 3 विकेट तो मिळवतोय. शेवटचा बॉल. चेंडू हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. सॉफ्ट डिसमिसल होताना आणखीन एक विकेट मिळतोय. 5वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय यंगस्टर नंडोरे या टीमचा 31 या धावसंख्येवरती. तर यानंतर
नवीन फलंदाज विनेश 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. यंगस्टार नंडोरे या टीमच्या माध्यमातून शेवटचं आणि अंतिम षटक जे पाहायला मिळतंय एवन उपलाट या टीमच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता 2 धावाही या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव या चौथ्या चेंडूवरती परिपूर्ण केली गेली आणि धावसंख्या हे जाऊन पोचते 35 धावा. आतापर्यंत पहिले 3 सामने हे लो स्कोरिंग कडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. चला तन्मय 11 घालतारे आणि मान 11 यावेळेस कॉटन बोल्ड होताना बॅटर पाहायला मिळाला. हा 6वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. पहिला सामना 40 धावा, दुसरा सामना 51 धावा, तिसरा सामना आतापर्यंत 35 धावा आहेत आणि अंतिम चेंडूचा खेळ हा शिल्लक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आणि हे षटक परिपूर्ण झालंय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या 35 धावा, 6 गडी बाद आणि 36 धावेंचं लक्ष 36 चेंडू मागे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आपण जाऊया या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आणि तिथे आपण 2 कॅप्टनना इन्व्हाइट करूया. मान 11 टीमचे कॅप्टन आणि तन्मय 11 गालतारे टीमचे कॅप्टन. तन्मय 11 गालतारे टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जो पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 सामने आपण लो स्कोरिंग पाहिलेले आहेत आणि हा चौथा सामना पहिल्या फेरीचा अंतिम सामना जिथे मान 11 हा संघ आणि तन्मय 11 गालतारे अशा 2 संघामध्ये आपण टॉस करूयात. आणि नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी निवेदित करतोय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय विजयजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मान 11 सचिन काटकर तर साहिल भोवरे यांना आपण पाहत आहेत. तन्मय 11 गालतारे या टीमच्या माध्यमातून प्रणित या ठिकाणी ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करतील. प्रथमतः चॉईस देत आहेत तरे साहेब दोन्ही टीमला आणि चॉईस गालतारे हा संघ जिंकतोय. टेल इज कॉल आणि टेल येतोय. धन्यवाद तरे साहेब. आपण व्यासपीठावरतीच त्यांना पण व्हायचं आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा देताना तर तन्मय 11 गालतारे प्रणित टॉस आपण जिंकलाय. आपला निर्णय.
बॉलिंग. नक्कीच प्रथम गोलंदाजी करायची आहे. तुमच्या संघातील कोणते असे गोलंदाज आहेत ते समोरच्या संघाचे धावा रोखतील आणि विकेट मिळवतील, त्यांची नावं? विशाल गायकर, अक्षय धनवा. नक्कीच ॲज अ कॅप्टन तुला या ठिकाणी नियुक्त केलं गेलं आहे. काय म्हणशील आपल्या टीमबद्दल? थँक्यू व्हेरी मच प्रणित या ठिकाणी जॉईन झाल्याबद्दल. तदनंतर सचिन, जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग असं ते. परंतु यावेळेस बॅटिंग करायची आहे. आतापर्यंत 3 सामने फर्स्ट बॅट करताना लोईड्स पाहायला मिळालेत. काय रणनीती आखली जाईल फलंदाजी करताना? मी IC प्लस करू. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे प्रमुख 3 फलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? मी आहे, संदीप आहे, कौशिक आहे, शुभम आहे. नक्कीच. आणि ह्या मैदानाविषयी काय म्हणाल? जे मैदान आपण पाहत आहेत नेहमीच मान 11चा खेळ या स्पर्धेमध्ये खूप चांगला मानला जातो. या मैदानाविषयी 2 शब्द. खूप सुंदर ग्राउंड गेलं आहे आणि नियोजन खूप सुंदर असते. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. होते सचिन काटकर, मान 11 या टीमच्या माध्यमातून. तर टॉस बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय तन्मय 11 गालतारे या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. जाऊया कॉम बॉक्समध्ये आणि या ऐकूया आदरणीय चिरागजी मेहर सरांना मायक्रोफोनवर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुल सर. खरं तर खूप दिवसानंतर हातात माईक आला आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो. कारण या नंडोरे गावाबरोबरचं आणि माझं नातं वेगळं आहे. कारण 8 वर्षापूर्वी याच नंडोरे गावातून मला वाटतं विजय सर असतील आणि रोहन सर असतील, त्यांनी मला संधी दिली होती आणि पुन्हा एकदा त्याच मैदानावर ही संधी उपलब्ध होते. परंतु पहा इकडे बँक बॅलन्स कम खर्चा जादा असं म्हणायला काही हरकत नाही. पहिले 2 चेंडू तेही खराब, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि अशावेळी तुम्हाला धावांना कुठे ना कुठे रोकावा लागणार आहे. अशावेळी तुम्ही समोरच्या संघाला जर धावा गिफ्ट दिल्या तर मात्र समोरचा संघ हा सामना त्याच्यावर घेऊन जाईल. एवन उपलाट हे नाव जेव्हा जेव्हा येते ना लक्षात, तेव्हा या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुर असतो. घुटना टेक और प्रतीक का सिक्सर देख. डीजीकडे जाऊया, नंतर येऊया आपल्या खेळाडूकडे पुन्हा एकदा. सिरीजची ती बाईक, त्या बाईकवर बसलेला तो प्रतीक. कारण श्रीलाईव्ह तिकडे ती स्पर्धा कव्हर करत होती, शैलेश सयाम सरांची ती स्पर्धा. आणि काय तिकडे तो खेळला होता त्याचीच अनुभूती पुन्हा एकदा दाखवतोय. बॅक टू बॅक दुसरा हा खणखणीत NCC षटकार. दिवस धावांचा पाऊस पडत होता, आज धावांचा दुष्काळ पडलाय. परंतु सेकंड इनिंग मध्ये पहा इकडे मात्र प्रतीक ज्या पद्धतीने तो खेळ करतोय त्याला थोडीशी घाई सुटलाय. आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागते ती 14. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळी मात्र चेंडूवरील नजर काढली होती आणि त्यामुळे धावसंख्या काही उभारता आली नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती जवळजवळ 14. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा प्रतीकच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा खणखणी NCC षटकार. राकेशला आता तयारी करायला लागते. पंच पुढच्या मॅचसाठी तयार होत आहेत. कारण या मॅचमध्ये आता ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, रिक्वायर्ड रन रेट 3चा आहे, धावसंख्या फलकावर 20. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. यावेळी चेंडू पुन्हा एकदा सोडलाय, परंतु का सोडला कदाचित मी नेहमी म्हणतो कॉमेंट्री करताना, जब बॅट्समन को उसके ऑफ स्टंप का पता ना हो तो वो गेंद को छोड़ता है. आणि हा चेंडू चांगला होता, निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 20. 3 षटकार. काय फलंदाजी इकडे मात्र सजवलंय फलंदाज प्रतीकनी. का माझं नाव एवढं सर्वांच्या मुखावर आहे हे मात्र तो दाखवतोय. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आला. याही मात्र काऊ कॉर्नर बाउंड्रीला क्लिअर करणारा हा NCC चौकार. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 24. आता येणारे 30 चेंडू, धावा आहेत 12. 36 धावांचं एक छोटेखाने आव्हान. विजय तरे साहेब यांच्याबद्दल काय म्हणायचं? यांच्याबद्दल एवढंच म्हणेल की क्रिकेट वेळा व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे
कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल गेली अनेक वर्ष आपल्या समाज बांधवांना एक मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच झालं आहे. माजी पंचायत समिती सदस्य आहे आणि यावेळी झेडपीला त्यांचा चेहरा आम्हाला पाहायचा आहे खरं तर. आणि पाहूया येणाऱ्या काळात त्यांचं नेतृत्व ही अनुभवायची संधी या नंडोरे गावालाही मिळेल. आणि मला वाटतं त्यांच्याकडून त्यांचं ते काही बोलतील त्याच्या आधीच मी म्हणतो, जर साहेब झेडपी सदस्य झाले ना तर मग इकडे आपल्या समाज बांधवावर मात्र वर्षा होणार आहे. स्पर्धेचा इकडे मात्र पहिला चेंडू अजय सांगतो मैं भी रुकेगा नाही. चेंडू सीमा पार खनखनाती चौकार 4 धावा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 28 धावा. 8 धाव्याची गरज आहे या पुढच्या सामन्यासाठी. दोन्ही संघांनी तयार राहा. खुर्सी की पेटी बांध के रखी. ओहो हो हो याही पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावेळी चेंडू थांबणार का नाही. चेंडू जात आहे डीप मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत एनसीसी षटकार. दोन्ही फलंदाज मात्र आपला रंग दाखवत आहेत. हो याही मात्र बॅक ऑफ द लेन ठेवला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही हवा तसा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागलेली अजूनपर्यंत 35. एक धावेची गरज आहे. 35 धाव फलकावर आहेत. विजयी फटका खेळणार का प्रतीक. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला. पंचांकडे पायचीच अपील, परंतु पंचांनी ते फेटाळून लावलं. धावसंख्या आतापर्यंत 35. एक धावेची गरज आहे. हा सामना 4 षटका अगोदर म्हणजे आयोजकांचं ते सकाळचं सत्र थोडंसं गेलं होतं ना वाया, ते पूर्ण त्यांनी कव्हर केलंय. कालच्या दिवसात आपण शेवटचा सामना 4 षटकांचा पाहिला, परंतु आज सर्व सामने 6 षटकांचे पाहायला मिळतील. खराब चेंडू फायदा उचलला. याही मात्र डीप फाईन लेगला क्लिअर करणारा हा खनखनाती मंडप तोड षटकार. मला वाटतं आमचे सहकारी मित्र सांगून राहिले सर तुम्ही 6 ओव्हर तरी राहतील का, परंतु 2 ओव्हर सुद्धा 10च बॉल फक्त मिळालेत. आणि वेल प्लेट टीम एवन उपलाट. एवन फलंदाजी मात्र पाहायला मिळाली या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच नन अँड ऑनली ज्या फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी करताना गोलंदाजी चांगली केली, अजय ठरतं मॅन ऑफ द मॅच या मॅचचं. मला वाटतं प्रीतम सर आणि राहुल सर पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत जॉईन होतील. मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानेल. मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा त्यांना सहकार्य लागेल तेव्हा नक्की करेल. परंतु जर अजूनही तुम्ही शिलाई व्हिडिओजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर पाकधर नेटवर्कलाही तुमचं प्रेम असंच द्या. आणि येणाऱ्या काळात अनेक स्पर्धा, मला वाटते वैती समाज प्रीमियर लीग जी सातपाडी जे होणार आहे त्या स्पर्धेचंही थेट प्रक्षेपण पाकधरे नेटवर्क्सवर तुम्हाला पाहायला मिळणार. त्यामुळे ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय करा. अनेक स्पर्धा आम्हीही तुमच्यापर्यंत घेऊन येणार शिलाईच्या माध्यमातून, त्याही एन्जॉय करा. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. राहुल सरांकडे जाऊया पुढच्या मॅन ऑफ द मॅचकडे. थँक्यू व्हेरी मच चिरागजी मेहर सर. सरांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर तर ऐकला, देशभर ऐकला आणि देशाच्या बाहेरही सर आम्ही ऐकला. शारजा, दुबई येथे देखील आदरणीय चिरागजी मेहर सरांनी समालोचन केलं होतं. आणि 7 समुद्र पलीकडे हा आवाज जाऊन ठेपला आहे. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व तरी देखील त्यांचे पाय जमिनीवरती आहेत. डाऊन दी अर्थ मॅन कसा असावा. जेव्हा जेव्हा चिरागजी मेहर सरांसोबत तुम्ही वर्क कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते कळेल. आणि त्यांचा अतिशय सुंदर असा आवाज आपण ऐकला, त्याबद्दल सर थँक्यू व्हेरी मच. तर यावेळेस आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. अजय आपण यायचं आहे. अजयची फलंदाजी आणि अजयची गोलंदाजी अतिशय दमदार पाहायला मिळाले आणि त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. आपण जाऊया पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मायक्रोफोनमध्ये आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ पास्थळ आदरणीय प्रीतमजी गरज सर, ओव्हर टू यू. थँक्यू.
धन्यवाद. अगदी समालोचन कक्षापासून सुरुवात केली चिराग मेहर सरांनी आणि आज आपण पाहू शकतात श्रीलाईव्ह त्यांचं एक अप्रतिम चॅनल आहे, क्वालिटी चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि अगदी मासवण भागातील गोड आवाज, गोड गळ्याचे धनी आपल्याला पाहायला मिळतात राहुलजी धनवाद सर, यांचं देखील धन्यवाद. अगदी 3 दिग्गज समालोचन आपण पाहू शकतात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली शेवटची मॅच, जिथे एक बाजूला टीम मान असेल, दुसऱ्या बाजूला तन्मय 11 गालतरे. चला बॅटिंग टीम, ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. मान संघ आपण सलामीर फलंदाज पाठवा. जवळजवळ आपण बघू शकतात क्षेत्ररक्षण अगदी व्यवस्थित रचलेलं आहे. वाट बघतायत ते फलंदाजाची. पहिल्यांदा असं होतंय मैदानाच्या आतमध्ये की क्षेत्ररक्षण अगदी व्यवस्थित सजलेले फलंदाज मैदानामध्ये आलेले देखील नाही. मान टीम शेवटचा अंतिम कॉल दिला जाईल. चला ओपनिंग फलंदाज जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत 2 बॅट्समन मैदान